नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 15 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण आपल्या सगळ्यांना करायचं आहे. तर गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशा पद्धतीने करायची, कोणते नियम आपण पाळायचे, संकल्प कशा पद्धतीने घ्यायचा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करायचं, मांडणी कशी करायची, तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. मग स्वामींची स्थापना करायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करा, फोटो असेल तर फोटोची स्थापना करा. त्यानंतर पूजेसाठी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करणे ही देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर घंटा ठेवायचा आहे आणि अखंड दिवा 7 दिवस आपल्या घरामध्ये तेवत राहिला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. गुरुचरित्र पारायण मांडणीमध्ये सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची असते. तर आपल्या उजव्या हाताला आणि स्वामींच्या डाव्या हाताला आपल्याला गणपती बाप्पांची मांडणी करायची आहे. गणपती बाप्पांची मांडणी करत असताना सर्वात आधी आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि थोडेसे हळदी कुंकू त्यावरती आपल्याला टाकायचं आहे. आणि सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक करून या अक्षदांवरती गणपती बाप्पांची सर्वात आधी आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. तसेच त्यांना अष्टगंध कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना आणि धूप दीप दाखवायचा आहे आणि खडी साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला स्वामींची स्थापना करायची आहे. सर्वात आधी चौरंग जो तुम्ही मांडणार आहात त्यावरती तुम्हाला पिवळ्या कलरचं कापड अंथरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वामींचाही अभिषेक करून स्वामींची स्थापना करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो चौरंगावरती तुम्ही ठेवू शकता. फोटो ठेवून तुम्ही पूजा मांडणी करायची आहे. तर आता आपल्याला स्वामींना देखील फुले अर्पण करायची आहे. स्वामींना देखील अष्टगंध वगैरे लावून स्वामींची देखील धूप दीप दाखवून स्वामींना त्यांची देखील आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची. आता मी तुम्हाला हा देवघरातील कलश स्थापन म्हणजे करताना दाखवत आहे. पण आपण जेव्हा पूजा मांडणी करणार आहोत तेव्हा नवीन नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नवीन कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. कलश स्थापन करण्याआधी यामध्ये पाणी, शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, थोडेसे अक्षदा, सुपारी, एक नाणं आणि फूल घालून मग आपल्याला नारळ ठेवायचं आहे. याचबरोबर तुम्ही विड्याची पाने किंवा आंब्याची पाने कलशाला लावून घ्यायची आहेत. जर नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही, जर असेल तर तुम्ही पाने लावून घ्यायची आहेत. आणि कलशाची मांडणी आपल्याला करण्या अगोदर अक्षदा घेऊन हळदी कुंकू टाकून त्यावरती मग कलश स्थापन करायचा आहे. तर ही झाली कलशाची मांडणी. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम गणपती बाप्पा, मग स्वामींची स्थापना आणि मग कलश आपल्याला मांडायचा आहे. तर ही मांडणी झाल्यानंतर आपल्याला मग ठेवायचा आहे अखंड दिवा. गुरुचरित्रामध्ये अखंड दिवा तेवत ठेवणे हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. अखंड दिवा आपल्या घरामध्ये 7 दिवस तेवत राहिला पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर घंटा देखील आपल्याला ठेवायचा आहे. दिव्याला देखील आपल्याला फुले अर्पण करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे दिव्याला. आणि दिव्याला देखील आपल्याला प्रार्थना करून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला वाचनासाठी बसायचं आहे. समोर एक पाठ ठेवून आपल्याला त्यावरती गुरुचरित्र ठेवायचं आहे आणि गुरुचरित्रालाही हळदी कुंकू अक्षदा आपल्याला वाहून घ्यायचे आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे. तर गुरुचरित्राबरोबरच आपल्याला विष्णू सहस्त्रनाम देखील आपल्याला हे स्तोत्र लागणार आहे. रोज संध्याकाळी आपल्याला याचं पठण करायचं असतं. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र देखील तुम्ही घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायण नंतर संध्याकाळी हे वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र वाचन आपलं झाल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आता आपलं सकाळी वाचन झालं की त्यावरती एक कापड तुम्ही असं अंथरून हे झाकून ठेवायचं आहे. गुरुचरित्र कधीच उघडं ठेवायचं नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाचन झाल्यानंतर आपल्याला हे झाकून द्यायचं आहे. हे अशा पद्धतीने मांडणी करायची आहे. गणपती बाप्पांची मांडणी, स्वामी आणि मंगल कलश आणि अखंड दिवा. त्यानंतर समोर पाठ ठेवून गुरुचरित्र मांडायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम.
ही एवढी साधी आणि सोपी मांडणी आहे गुरुचरित्र पारायणाची. जर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो देखील स्वामींचा ठेवू शकता. काहीच नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. दत्त महाराजांच्या नावाने सुपारी तुम्ही ठेवली तरी चालेल. तर गुरुचरित्र पारायणानिमित्त संकल्प कसा घ्यायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला हातावर 3 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि खाली सोडायचं आहे. पाणी हातात घेऊन खाली सोडत असताना केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः असं 3 वेळा म्हणून आपल्याला पाणी खाली सोडायचं आहे. त्यानंतर हातामध्ये आपल्याला उजव्या हातामध्ये डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळदी, कुंकू आणि अक्षदा हे घालायचे आहेत. एक फूल घालायचं आहे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. तर आता संकल्प कसा घ्यायचा, तर सर्वात आधी श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ सर्वात आधी आपलं नाव घ्यायचं आहे. हे म्हणून झाल्यानंतर मी ज्योती, माझं गोत्र कश्यप, तर हे गुरुचरित्र पारायण मी स्वामी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. तर निर्विघ्नपणे माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण तुम्ही करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे, म्हणजे आपली इच्छा बोलायची यामध्ये संकल्पामध्ये, आणि ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा असे म्हणून आपल्याला हे हातातलं जे काही आपण घेतलेलं आहे अक्षता वगैरे, तर ते परत हातामध्ये असं पाणी घेऊन आपल्याला ते खाली सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला संकल्प. तर गुरुचरित्र पारायण करण्याआधी सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने संकल्प घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने ही गुरुचरित्र पारायणाची मांडणी आहे. तर अशा पद्धतीने साधी आणि सोपी मांडणी तुम्ही गुरुचरित्र पारायणाची करून गुरुचरित्र पारायण करू शकता. काहीच वेगळी मांडणी आणि काही खूप अवघड असं काहीच नाही. संकल्प ही घेणे खूप सोपं आहे. संकल्प कसा घ्यायचा मी हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. संकल्प घेणं आणि परत पारायण झाल्यानंतर संकल्प सोडणं हे 2-2 वेळा असं करायचं नाही. फक्त एक वेळा आपण संकल्प घेतला म्हणजे तोच संकल्प आपण स्वामींच्या समोर सोडल्यासारखं होतं. तर परत संकल्प आपल्याला उद्यापनाच्या दिवशी सोडायची काही गरज नाही. तर पूजेची मांडणी तुम्हाला कळालीच असेल, कशा पद्धतीने संकल्प घ्यायचा आणि कशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची. नियम जे आहेत ते मी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे की काय नियम पाळायचे आहेत गुरुचरित्रामध्ये. तर ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर 9 तारखेपासून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.